रात्री खूप गडद झाल्यानंतर सासरे माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागले आणि मला म्हणाले, "सोनबाई, मी बाथरूममध्ये पडलो होतो आणि माझ्या कंबरेत खूप वेदना होत आहेत. जर तुम्ही थोडी मालिश केली असती, तर मला कदाचित आराम मिळाला असता." मी त्यांना माझ्या पलंगावर झोपवले आणि हलक्या हाताने त्यांची कंबरेची मालिश करू लागले. पण त्यानंतर जे काही घडले, त्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, कारण त्यानंतर माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. नमस्कार मित्रांनो, आजच्या या अनोख्या गोष्टीत तुमचं स्वागत आहे. माझं लग्न होऊन फक्त 5 महिन्यांनंतरच माझ्या पतीचं निधन झालं आणि माझ्या आयुष्यात अंधार पसरला. माझ्या वडिलांनी खूप मेहनतीने माझं लग्न लावून दिलं होतं. पण 5 महिन्यांच्या आतच मी पुन्हा मायदेशी परत आले. माझ्या माहेरी माझी आई नव्हती. जेव्हा मी 10 वर्षांची होते, तेव्हा माझ्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळे मला खूप भीती वाटत होती की वडील जर काही बोलले, तर मी कोणाच्या आंचलाखाली माझं तोंड लपवणार? आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं, पण माझ्या सावत्र आईला माझ्याबद्दल खूप द्वेष होता. त्यामुळे मला अजूनच भीती वाटत होती. माझी सावत्र आई मला नेहमी टोमणे मारायची की, "सुरुवातीला तुझ्या आईला संपवलंस आणि आता तुझ्या पतीलाही खाल्लंस. इथे येऊन आता काय करणार? घेऊन आली आहेस का आम्हालाही उद्ध्वस्त करून टाकायला?" असे ताणे मला सहन होत नव्हते, पण मी काहीही करू शकत नव्हते. माझं आयुष्य अशाच परिस्थितीत चाललं होतं. अचानक एके दिवशी माझे सासरे आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की ते मला पुन्हा त्यांच्या घरी न्यायला इच्छुक आहेत. माझ्या सावत्र आईने लगेचच होकार दिला. पण माझ्या वडिलांनी विचारलं, "आता तुमचा मुलगा या जगात नाही, मग तुम्ही माझ्या मुलीला का न्यायचं ठरवलंय?" यावर माझ्या सावत्र आईने वडिलांशी वाद घालायला सुरुवात केली आणि म्हणाली, "यात विचार करण्यासारखं काय आहे? ते जर म्हणत असतील की त्यांना प्रिया हवी आहे, तर त्यांना घेऊन जाऊ द्या ना. तुम्हाला एवढी अडचण का होते आहे? आणि तसेही प्रिया त्यांच्या घरची सून आहे. त्यांचा मुलगा गेलाय तर काय झालं? ती आपल्या सासरच्या घरी जाऊ शकतेच ना?" आईच्या या वादानंतर वडिलांनी म्हणलं, "जर माझी मुलगी तिथं आनंदाने राहील, तर मला काही अडचण नाही. प्रिया, तुला जायचं आहे का? जर तुला वाटत असेल तर तू त्यांच्यासोबत जाऊ शकतेस." सासऱ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, "चल, कपडे वगैरे घेऊन ये." मीही विचार केला की इथे राहून सावत्र आईचे ताणे ऐकण्यापेक्षा सासरच्या घरी जाऊन शांततेत राहणं जास्त चांगलं आहे. मी सासऱ्यांसोबत सासरी परत आले. घरी पोहोचल्यावर मी कपडे बदलत होते, इतक्यात माझे सासरे माझ्या खोलीत आले आणि म्हणाले, "सुनबाई, एक कप चहा करून आणशील का?" मी पटकन माझे कपडे नीट केले आणि स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवू लागले. चहा तयार करून सासऱ्यांना दिला. चहा पिताना त्यांनी मला सांगितलं, "प्रिया, तुला माहिती आहे का, या घरात मी अगदी एकटाच आहे. माझा मुलगा माझं एकुलतं लेकरू होतं आणि तुझी सासूही गेली आहे. म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलो आहे, जेणेकरून मला या घरात एकटं वाटू नये." मी म्हटलं, "बाबा, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. मीही तुमच्या मुलीप्रमाणेच आहे. मी नेहमी तुमच्यासोबत राहीन." तेव्हा सासरे म्हणाले, "मला माहिती आहे की तू माझ्यासोबत राहशील. कारण तुझी सावत्र आई तुला माहेरी कधीच शांततेने राहू देणार नाही." या प्रकारे दिवस जात होते आणि आम्ही दोघेही एकमेकांसाठी आधार बनत होतो. 6 महिन्यांनंतर एक रात्री मी माझ्या खोलीत झोपले होते. तेव्हा मध्यरात्री कुणीतरी माझ्या दारावर टकटक केलं. मला समजलं होतं की हे माझे सासरेच असतील, कारण या घरात आम्हा दोघांशिवाय कोणीच नव्हतं. आणि मध्यरात्री कोणी दुसरं दार ठोठावणारही नव्हतं. मी विचार केला, कदाचित बाबांना काहीतरी गरज असेल म्हणून ते इतक्या उशिरा आले असतील. दरवाजा उघडताच सासऱ्यांनी मला पकडलं आणि म्हणाले, "सुनबाई, मी बाथरूममध्ये पडलो गेलो होतो. मला खूप वेदना होत आहेत. जर तू थोडी मालिश करून दिलीस, तर मला आराम मिळेल." मग मी त्यांना माझ्या बिछाण्यावरच झोपवलं आणि मालिश करू लागले. काही वेळ मालिश केल्यानंतर मी पाहिलं की सासरे मला विचित्र नजरेने पाहत होते. हे पाहून मी थोडी घाबरले. मी विचारलं, "सासरे बुवा, काय झालं? तुम्हाला कुठे जास्त दुखतंय? तुम्ही म्हणाल तर मी डॉक्टरला बोलावते." यावर ते म्हणाले, "नको बेटा, तू फक्त मालिश कर, त्यानेच मला आराम मिळतो आहे." त्यांच्या या विचित्र बोलण्याने मला आणखीनच अस्वस्थ वाटू लागलं. मग मी म्हटलं, "सासरे बुवा, तुम्ही इथेच माझ्या खोलीत झोपा. कंबरदुखी असताना तुम्ही तुमच्या खोलीपर्यंत कसे जाणार? मी तुमच्या खोलीत जाऊन झोपते." माझं बोलणं ऐकून सासरे म्हणाले, "बेटा,
तू मला या अवस्थेत एकटं सोडून जाशील? जर मला रात्री बाथरूमला जावं लागलं किंवा काही दुसऱ्या गोष्टीची गरज भासली, तर मी काय करू? यापेक्षा तू इथेच थांब. काही वेळाने सासरे उठून माझ्याजवळ आले आणि म्हणाले, "सुनबाई, मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. जर तू माझं म्हणणं मानशील तरच मी बोलेन." त्यांच्या या बोलण्याने माझं मन आणखीनच बेचैन झालं. मी चिंतेने म्हणाले, "बोलू नका पिताजी, काय सांगायचं आहे ते बोला." सासरे थोडंसं हसून, "आजची रात्र मी तुझ्यासोबत घालवू इच्छितो, कारण आता एकटं राहणं चांगलं वाटत नाही," सासरे म्हणाले. माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी विचार केला होता की पुन्हा लग्न करीन. पण मुलगा गेल्यानंतर पुन्हा लग्नाचा विचार केला नाही. पण जेव्हापासून तू परत आली आहेस, तेव्हापासून मी तुझ्या प्रेमात वेडा झालो आहे. त्यांच्या या गोष्टी ऐकून मला खूप अस्वस्थ वाटलं, पण त्याला विरोध करण्याची माझ्यात हिंमत नव्हती. मी माझ्या खोलीतल्या सोफ्यावर झोपण्याचा प्रयत्न केला, पण मला झोप येत नव्हती, कारण खूप भीती वाटत होती. सासऱ्यांनी मला विचारलं, "सुनबाई, मला वाटतं की मी काही चुकीचं सांगितलं नाही. मी फक्त इतकंच म्हणतोय की तू माझ्याशी लग्न करावंस. जेणेकरून आपल्या नात्याला कोणीही वाईट नाव देणार नाही." हे ऐकून मी धक्का बसून म्हणाले, "सासरे बुवा, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही माझे सासरे आहात आणि सासऱ्यांचं स्थान वडिलांप्रमाणे असतं. आणि तुम्ही माझ्याशी लग्नाची गोष्ट करताय? काही बोलण्यापूर्वी एकदा तरी विचार करा की तुम्ही काय बोलत आहात." त्यावर सासरे म्हणाले, "पहा, सुनबाई, मी मानतो की मी एकेकाळी तुझा सासरा होतो, पण तुझ्या पतीला मरणून आता 1 वर्ष झालं आहे. जेव्हा माझा मुलगाच उरलेला नाही, तेव्हा आपल्या नात्यात सासरा आणि सून ही नातं कुठे राहिलंय? मीही एकटा आहे आणि तूही एकटी आहेस. हो, आपण पती-पत्नी बनून आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ शकतो," सासऱ्यांनी असं म्हटलं. त्यांच्या या बोलण्याने माझं मन पूर्णपणे अस्थिर झालं होतं. मी पुढे काहीही बोलू शकले नाही. एका बाजूला सावत्र आईचे अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला सासऱ्यांचा हा विचित्र वागणूक, मी या दोघांच्या मध्ये अडकले होते. कसंबसं रात्र संपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी सासऱ्यांच्या प्रस्तावावर विचार करू लागले. सासऱ्यांचं म्हणणं मला अशक्य वाटत होतं, पण वास्तव परिस्थिती मला काहीतरी निर्णय घ्यायला भाग पाडत होती. मग मला वाटलं की मी माझ्या वडिलांशी जाऊन बोलते. पण ही सगळी गोष्ट वडिलांना सांगण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. कारण मला माहीत होतं की वडिलांशी बोलल्यानंतर माझ्या आयुष्यात आणखी नव्या अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून मी त्यांच्याकडे गेले नाही. अशाच एका संध्याकाळी माझे सासरे पुन्हा माझ्याकडे आले आणि म्हणाले, "सुनबाई, मी तुझ्याकडून काहीही चुकीचं अपेक्षित नाही. मला फक्त इतकंच हवं आहे की तू आपल्या दोघांच्या रिकाम्या जीवनात आनंद भरावास. मी एकटं राहू शकत नाही आणि तूही किती दिवस एकटी राहशील? तुलाही तर पतीची गरज भासतेच ना." सासऱ्यांच्या तोंडून पुन्हा हे ऐकून माझ्या अंगातून कापरं भरलं. मी पुन्हा काहीही बोलू शकले नाही. वेळ हळूहळू पुढे जात होता आणि अशाच हळूहळू माझ्या आणि सासऱ्यांच्या दरम्यान एक विचित्र नातं तयार होत होतं. पतीच्या मृत्यूनंतर मला वाटलं होतं की आता मी या जगात पूर्णपणे एकटी झाले आहे. पण सासऱ्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना माझ्या आयुष्याला एका नव्या दिशेने वळवून गेल्या. त्यांच्या शब्दांनी मला आतून हलवून टाकलं होतं. जेव्हा जेव्हा मी झोपायला जात होते, त्यांच्या बोललेल्या गोष्टी माझ्या मनात गोंधळ निर्माण करत होत्या. ते म्हणायचे की माझ्यासोबत राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या एकटेपणाची जाणीव होत नाही आणि ते इच्छित होते की आम्ही दोघांनी एकत्र नवीन आयुष्याची सुरुवात करावी. त्या रात्रीच्या संभाषणानंतर मी स्वतःला खूप गोंधळलेल्या स्थितीत सापडले. माझ्या मनात अनेक प्रश्न होते, हे करणं योग्य ठरेल का? हे समाजाच्या नियमांच्या विरोधात जाईल का? लोक काय म्हणतील की पतीच्या मृत्यूनंतर तिने आपल्या सासऱ्याशी लग्न केलं. पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ही भावना होती की कदाचित माझे सासरे खरंच एकटेपणाशी झुंजत आहेत. खूप विचार केल्यानंतर मी त्यांच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला. एका रात्री मी सासऱ्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर टकटक केली. त्यांनी दरवाजा उघडला आणि मला पाहून थोडं आश्चर्यचकित झाले. मी त्यांच्या खोलीत गेले आणि म्हटलं, "सासरे बुवा, मला तुमच्याशी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे." त्यांनी मला बसायला सांगितलं आणि गंभीर स्वरात त्यांनी विचारलं, "काय झालं, सुनबाई, तू इतक्या रात्री का आली आहेस?" मी थोडं धैर्य एकवटत म्हणाले, "सासरे बुवा, मी तुमच्या प्रस्तावाबद्दल खूप विचार केला आहे. मला समजतं की तुम्ही एकटेपणाशी झुंजत आहात आणि तुम्हाला एका साथीदाराची गरज आहे.
पण या नात्यासाठी माझी एक अट आहे, आपल्या दोघांच्या नात्यात नेहमीच प्रेम आणि सन्मान राहिला पाहिजे. तुम्ही मला मुलीप्रमाणे सन्मान द्याल आणि मी तुम्हाला वडिलांप्रमाणे आदर देईन. तुम्हाला माझी अट मान्य आहे का? त्यांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि उत्तर दिलं, मला तुझी अट मान्य आहे. मी या प्रेम आणि सन्मानाचं नेहमीच पालन करीन. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनाचा भार थोडा हलका झाला. काही दिवसांनी आम्ही एका छोट्या समारंभात लग्न केलं. हे लग्न समाजाच्या नजरेत असामान्य होतं, पण आम्ही आमच्या परिस्थितीला स्वीकारलं होतं. लग्नानंतरचे दिवस माझ्यासाठी खूप आव्हानात्मक ठरले. गावकऱ्यांनी विविध प्रकारच्या चर्चा सुरू केल्या. नातेवाईकांनी आमच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. पण या सर्वांचा विचार न करता आम्ही आमचं आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला. हळूहळू आमच्या नात्यात प्रेम आणि परस्पर समज वाढू लागली. सासरचं घर, जिथे आधी मी स्वतःला अस्वस्थ समजत होते, आता तेच घर मला आपलंसं वाटू लागलं. सासरे माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य तितकी करण्याचा प्रयत्न करत होते की मी नेहमी आनंदी राहावं. त्यांनी माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गरजांचा विचार केला आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ते रोज काही ना काही खास करण्याचा प्रयत्न करायचे. कधी माझ्या आवडीचे पदार्थ आणायचे, तर कधी माझ्यासाठी नवीन साड्या आणायचे. हळूहळू मी त्यांच्या प्रती एक वेगळ्या प्रकारचा आदर आणि आपुलकी वाटू लागले. आम्ही दोघांनी मिळून एका नव्या आयुष्याची सुरुवात केली होती. सासरे आता माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले होते. आता आमचं नातं केवळ सासरे आणि सून यापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं, तर आम्ही आता दोन शरीर आणि एक आत्मा झालो होतो. त्यांनी माझ्या बंजर आयुष्यात आनंदाचा वर्षाव केला होता. त्यांनी मला पुन्हा हसायला शिकवलं होतं. आयुष्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनंतर मी जाणवलं की आमचं हे नवं नातं मला आयुष्याला एका नव्या दिशेने नेऊन जात आहे. आम्ही दोघांनी मिळून अनेक अडचणींचा सामना केला आणि प्रत्येक वेळी एकमेकांचा साथ दिला. सासऱ्यांसोबतच्या या नवीन नात्याने मला आयुष्याचे अनेक नवे पैलू दाखवले. त्यांनी मला जाणवून दिलं की आयुष्यात जोडीदार योग्य असेल, तर कोणतीही अडचण इतकी मोठी नसते की ती पार करता येऊ नये. समाजाने आम्हाला खूप टीका केली. अनेक वाईट गोष्टी ऐकवल्या, पण आम्ही त्याची पर्वा न करता आमचं आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला. या गोष्टीकडे आम्ही फारसं लक्ष दिलं नाही. आमच्या नात्यात हळूहळू एक नव्या प्रकारचं प्रेम आणि सन्मान विकसित होऊ लागलं. त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला काहीतरी नवीन शिकवत होता आणि मला जाणवलं की कधी-कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर घेऊन येतं जिथे आपल्याला आपल्या निर्णयांवर पुनर्विचार करावा लागतो. आज मी माझ्या सासऱ्यांसोबत एक नवीन जीवन जगत आहे आणि आमचं प्रेम आणि सन्मान आधीपेक्षा अधिक मजबूत झाला आहे. ते आता माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती बनले आहेत. कृपया कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर तिला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच रोमांचक कथा वाचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण आणि आपले कुटुंब यांची काळजी घ्या. धन्यवाद.